पहिले उत्तर तर हे देतो की ज्या पद्धतीने राज्य सरकारने आपला निर्णय घेतला त्यावर टीका होणार, कारण तो घेताना त्यांनी चूक केलेली आहे, ही गोष्ट खरी आहे. पण आधी मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट करतो, आणि हे प्रकरण लांबवत नेऊन भाजपा राजकारण करते आहे, ही गोष्ट तितकीच खरी आहे. बरोबर आहे. आपण आता या कायद्याच्या संदर्भात आतापर्यंत ज्या पद्धतीने सरकारने पावलं टाकली आहेत ती लक्षात घेता धोरणात्मक दृष्ट्या ते बरोबर मार्गावर चालले आहेत असं माझं मत आहे. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सध्या देशामध्ये दोन विषय गाजत आहेत. एक आहे तो नॅशनल हेरॉल्ड या ज्या प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा थेट संबंध असल्याचा आरोप आहे. ईडीने त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल केलेलं आहे. साधारण 1-2 वर्षापूर्वी सोनिया गांधी, राहुल गांधी यांना या प्रकरणी कोर्टाने, संबंधित जे कोर्ट होतं त्या कोर्टाने जामीन देखील दिलेला आहे. म्हणजे त्यांना अटक झालेली नाही अद्यापपर्यंत. या केसमध्ये नेमकं काय आहे, हे जे काँग्रेसच्या मते हे जे काही षडयंत्र आहे हे राजकीय आहे की खरोखरच याच्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार आहे, या संदर्भामध्ये आजचा विषय आपल्या चर्चेचा आहे. त्याच्यानंतर दुसरा जो विषय आहे तो वक्फ बोर्डाचा. वक्फ बोर्डाच्या 2 तरतुदींना सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्याचं बोललं जातं. ती स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे की केंद्र सरकारने स्वतःहून सांगितलं की या 2 तरतुदी आहेत याच्यावरती आम्ही स्वतःहून अंमलबजावणी करणार नाही, या विषयावरती आपण बोलणार आहोत. आणि तिसरा जो विषय आहे तो अर्थातच हिंदी सक्तीचा. सगळ्या राज्यांमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचं, म्हणजे हिंदी भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याचं किंवा शिकवण्याचं जे जाहीर केलेलं आहे केंद्र सरकारने, त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय आवाज उमटलेले आहेत. आणि यासाठी त्याचं राजकीय परिमाण नेमकं काय असणार आहे जाणून घ्यायला आवडेल. आणि त्यासाठी त्याबद्दल आम्ही चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत माध्यम क्षेत्रातले जाणकार आणि वरिष्ठ पत्रकार नितीन केळकर सर. केळकर सर नमस्कार. 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 नमस्कार सर, आपण सुरुवातच अशी करूया, कारण पहिली गोष्ट तर तुमचं अभिनंदन अशासाठी की देशातल्या हिंदी सल्लागार समितीवरती आपले अशासकीय सदस्य म्हणून आपली नुकतीच नियुक्ती झालेली आहे. आणि त्या संदर्भातला विषय जोडून म्हणून आपण आज हा शेवटचा विषय घेणार आहोत. पण सुरुवात आपण नॅशनल हेरॉल्ड पासून करणार आहोत. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की नॅशनल हेरॉल्डच्या संदर्भामध्ये जो काय प्रकार घडतो आहे, हा प्रकार खरोखर राजकीय आहे की त्याच्यामध्ये खरोखर आर्थिक गैरव्यवहार आहे? कारण याच्यामध्ये काँग्रेसच्या दृष्टीने काँग्रेस सगळ्या पद्धतीने आंदोलनं करते आहे. सध्या हा जो विषय आहे हा पूर्णपणे राजकीय आहे आणि काँग्रेसला संपवण्याचा हा प्रयत्न आहे. काँग्रेस तर संपणार नाहीच, पण काँग्रेस अधिक जोमाने याच्यातून वरती बाहेर येईल अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर भाजपचे जे प्रवक्ते आहेत किंवा जे NDAचे प्रवक्ते आहेत, हे सगळेजण हा आर्थिक गैरव्यवहार आहे आणि काँग्रेसनी केलेला हा मोठा भ्रष्टाचार आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी त्यांच्याबरोबर इतर काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला हा मोठा भ्रष्टाचार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपली भूमिका काय, किंवा आपल्या नजरेतून हा आर्थिक गैरव्यवहार आहे की राजकीय हा जो काय वेंडेटा म्हणतो ज्याला आपण, की राजकीय सूड उगवण्याचा प्रकार आहे, हा आहे? प्रथम दर्शनी आर्थिक गैरव्यवहार आणि राजकारण दोन्ही दिसत आहे त्याच्यामध्ये. आता आर्थिक गैरव्यवहार आहे का नाही आहे, असेल तर कोणी केलाय, दोषी कोण, निर्णय न्यायालय देईल. पण राजकारणाबद्दल आपण नक्कीच बोलू शकतो. आर्थिक गैरव्यवहार का वाटतो त्याबद्दलही बोलू शकतो, कारण सगळ्यांचे खुलासे ऐकलेत, वाचलेत. भाजपची मंडळी काय बोलतायत आणि काँग्रेसची मंडळी काय बोलतायत आपणही ऐकलं असेल, मीही ऐकलेलं आहे. आता राजकारणाचे मुद्दे जर त्यातले काढायचे झाले तर कधीपासूनचं प्रकरण आहे हो. भाजपाची ह्या देशात सत्ता येण्याच्या आधीपासून दाखल झालेलं प्रकरण आहे. 8 वर्ष लागले, 10 वर्ष, 12 वर्ष आतापर्यंत यायला, इतकं पुढे यायला. आत्ताच का आलं? त्याच्या नेमल्या होत्या चौकशीच्या, त्याची जी मुदत संपत होती आरोपपत्र दाखल करण्याची, 365 दिवस पूर्ण झाले नेमके त्याच दिवशी करायचं. तितका वर्ष काढण्याचं गरज काय होती?
किंवा कारण काय त्या होतं? बिहारच्या निवडणुका आहेत, योग्य वेळ आली की आपण करूया, हातात मुद्दा आहेच आपल्या, हे राजकारण आहे. पण म्हटलं हे राजकारण जरी असलं तरी केलं भाजपाने तर चुकलं काय? त्यांनी काय लपवली आहे आपली आयडेंटिटी? तो राजकीय पक्षच आहे ना. मग त्याला जे काही राजकारण पक्ष म्हणून खेळायचं आहे ते तर खेळणार ना. त्याला उत्तर कसं द्यायचं ते काँग्रेसने राजकीय दृष्ट्या बघावं. मूळ मुद्दा जो आहे आर्थिक गैरव्यवहाराचा तो कसा खोडून काढता ते अधिक महत्वाचं आहे. आता त्याबद्दल काँग्रेसवाल्यांचे खुलासे वाचले अनेकांचे. खोटे आरोप आहेत म्हणतात. 5,000 कोटीची मालमत्ता आहे असं खोटं सांगते ईडी असं म्हणतात. बरं असेल एखाद वेळेस 5,000 कोटीची मालमत्ता नसेल, ईडी खोटं बोलते असं समजू. मग तुम्ही काय म्हणताय? तर तेही म्हणतात जवळपास 350 कोटीची आहे. आता 350 कोटीची असली तरी तुम्हीच म्हणताय की 700 कोटीच्या मालमत्तेवर टाच आणली. मुळात मालमत्ता 350 कोटीची आहे तरी 750 कोटींवर टाच आणली. आता यातलं तुम्ही काय खरं बोलताय? तरी तुमच्या सोयीचं खरं पकडू 350 कोटी तेवढीच मालमत्ता गृहित धरू. काँग्रेसला दिले किती रुपये? 50 लाख. 50 लाखात 350 कोटी कोणाला तरी तर मिळाले ना. मग शेअर होल्डर्सची नावं काय? ती मान्य आहेत तुम्हाला. मग त्यांच्यावर आरोप झाले तर बिघडलं कुठे? स्पष्ट मुद्दा आहे. मान्य करू 350 कोटीचाच आहे. पण 50 लाखात 350 कोटी मिळत असतील तर कोणाला नको आहे तो? ते कसे मिळाले, त्याच्याकरता काय केलं, हे तर कोणीतरी तर बोलावं लागेल ना. त्यामुळे आर्थिक घोटाळा आहे. अजून एक म्हणणं आहे त्यांचं की हे काय नो प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. असेल ना, उत्पन्न रोजच कमवत नसतील, पण आता बुडीत खाती निघाली आहे की. नफ्याची संघटना नसली तरी जर ती बुडीत खाती निघाली असेल आणि उद्या तिची मालमत्ता विकूनच पैसा उभा करणार असाल तर त्या मालमत्तेचा पैसा हातात येणारच आहे. मग याला जर कोणी मनी लॉन्ड्रिंग म्हटलं तर त्यांचं काय चुकलं? आरोप होत आहेत त्या आरोपांना उत्तर द्यावं. आंदोलन कुठली करताय? हा याच वेळेला का काढलं हा मुद्दा तुमच्या बरोबर आहे. पण या वेळेला काढण्यात त्यांचीही चूक नाही हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. राजकारणात राजकारण करावंच लागतं. तुम्ही सत्तेत असताना तुम्हीही केलाय, ते असताना तेही करतील. आम्ही करू ते योग्य ते करू ते अयोग्य असं बोलणं चालणार नाही. बरोबर. केळकर सर, त्याच्यामधून एक आणखी मुद्दा याच्यातला असा आहे, जसा तुम्ही आता आर्थिक व्यवहाराच्या संदर्भामध्ये विषय काढलात, त्याच्यातला मुद्दा असा आहे की मुळात काँग्रेसनी म्हणजे असोसिएटेड जर्नल ही जी काय संघटना होती, ज्याचा हा नॅशनल हेरॉल्ड पेपर होता, याच्यामध्ये लोकांकडून 1-1 रुपया किंवा तत्सम अशी वर्गणी जमा करून ही वर्गणी त्या नॅशनल हेरॉल्ड करता देण्यात आली, नॅशनल हेरॉल्ड पेपर हो. चालवण्याकरता. त्याच्यानंतर काँग्रेसनी साधारणपणे 90 कोटी 50 लाखाचं 90 कोटी 25 लाखाचं लोन या असोसिएटेड जर्नलच्या या वर्तमानपत्रासाठी दिलं, कारण वर्तमानपत्र चालू राहायला हवं म्हणून. त्यासाठी काही लोकांना शेअरही मिळाले त्यातले. त्याच्यामध्ये काही मोतीलाल वोरांचे पण शेअर होते असं म्हणतात. आता खरं खोटं आपल्याला माहिती नाही नेमकं. म्हणजे हे सगळं ऐक्यू बातम्या किंवा ज्या काय पब्लिकमध्ये जे उपलब्ध आहे, पब्लिक डोमेनमध्ये, त्याच्यावरून आपण बोलतो आहे. परंतु ही गोष्ट तर सत्य आहे की 90 कोटी 25 लाख रुपये काँग्रेसने त्यांना दिले. त्याच्या बदल्यामध्ये काँग्रेसने फक्त 50 लाख स्वीकारले. आणि उरलेले जे आहेत ते यंग इंडियन्स, ज्याच्यामध्ये यंग इंडियन्समध्ये शेअर होल्डर कोण आहेत तर राहुल गांधी आहेत, सोनिया गांधी आहेत, मोतीलाल वोरा आहेत, एम जे अकबर आहेत आणि आणखी इतर कोणी आहेत. या यंग इंडियन्सला देणे म्हणजे याच्यामध्ये थर्ड पार्टीचा इंटरेस्ट गुंतवला गेला. हा गुंतवण्याकरता कायदेशीर दृष्ट्या ही गोष्ट बरोबर आहे का? आणि जर ती नसेल तर त्याच्यावरती केंद्र सरकार, मग ते भले राजकीय दृष्ट्या प्रेरित असू दे, आणखी कुठच्याही दृष्ट्या प्रेरित असू दे, ते त्यांच्या पद्धतीने का करत असू दे, 10 वर्षांनी का होईना केस चालवत असू दे, किंवा सोनिया गांधी आणि राहुल गांधींना आतमध्ये टाकायचंच या दृष्टीने किंवा काँग्रेस संपवायचीच या दृष्टीने भाजपचा केलेला हा प्रयत्न असू दे, पण कुठेतरी पाणी मुरतं आहे हे यातून सिद्ध होतंय असं वाटत नाही का? तर याच्यात नक्कीच पाणी मुरत आहे हेच दिसत आहे.
तेच मी म्हणालो की हा 50 लाख रुपये मोजून म्हणजे काँग्रेसच्या कर्जातले 50 लाख काँग्रेसला देऊन 90 कोटी घशात घालायचे आणि ते 90 कोटी शेअर झाले. पण ते शेअर होल्डिंग तुमचं ज्या कंपनीचं आहे त्यांची मालमत्ता ईडी म्हणते 5,000 कोटी आहे. तुमचे पक्षाचे लोक मान्य करताय 365 कोटी आहेत. म्हणजे 50 लाख 365 कोटी बरोबर आहे. केलेच की नाही. बरोबर आहे. आता यात लिगल आहे की इलिगल आहे ते निश्चितपणे त्यांनी कायद्याच्या चौकटीत बसवूनच केलं असणार आहे. आता उद्या मी कोणाला कर्ज दिलं आणि त्याला नंतर सांगितलं बाबा रे तुझ्यावर 1 लाख रुपयाचं कर्ज आहे, तुम्हाला आत्ता 5,000 देऊन टाक आणि उरलेल्या 95,000चे त्या मिलिंद लिमयच्या नावाने शेअर करून टाक, चुकलं नाही ना. माझे पैसे आहेत, मी कोणालाही देईन, त्यात काय चुकलं. पण का दिले, यांनाच का दिले आणि अशा पद्धतीने का दिले या गोष्टीचा तर विचार करायला पाहिजे. खुलासा करायला हवा. हा, कर्जाची लायबिलिटी द्यायला पाहिजे होती त्यांच्याकडे. शेअर मध्ये कन्व्हर्ट का केले. कर्जाची लायबिलिटी असती तर मालकी नसती आली. शेअर मध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर कंपनीची 90% मालकी आली तुमच्याकडे. त्या मालकीच्या ज्या लँड होल्डिंग आहेत देशभरातल्या त्या सगळ्या तुमच्याकडे आल्या. आपोआपच आल्या ना एवढ्या कमी पैशांमध्ये. आणि मुळात काँग्रेसचा पेपर होता, काँग्रेसच्या विचारांनी चालणारा पेपर आहे. इतकी वर्ष सत्ता होती तुमची, जगवता नाही आला तुम्हाला का जगवायचाच नव्हता. का जगवायचाच नव्हता. आणि आता तो बुडीत खाती जायला लागल्यानंतर त्याची मालमत्ता हडप करा. भलाही तुमच्या वाडवडिलांची पुण्याई असेल त्या पेपरच्या मागे, निश्चितपणे नाकारत नाही. लोक अतिरेकी विचार करतात तो सोडून द्या. काही लोकांनी तर याच्यावर नाही नाही सगळे पैसे पंडित जवाहरलाल नेहरूंनीच टाकले होते. वर्तमानपत्र सुरू करताना सगळे पंडित जवाहरलाल नेहरूंनी टाकले. तर 1-1 रुपया करून काँग्रेसजनांनी पैसे दिले असं म्हणतात, ते काय खोटं होतं काय. त्यांच्या रुपयाला किंमत नव्हती. पण असं त्यांनी टाकलं, पण त्यांनी धर्मादायामध्येच दिलंय ना, ते जनतेसाठीच दिलाय ना. नो प्रॉफिट नो लॉस, त्याचा बेनिफिट तुम्ही आता घेताय ना त्या मुद्द्याचा, की ही नो प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. मग तुमच्या वाडवडिलांनी तिथे गुंतवणूक केली म्हणून तुम्ही त्यातनं पैसा घ्यावा हा तुमचा हक्क नाही आहे. तुमच्या नावावर जी मिळकत झालेली आहे ती काँग्रेसच्या कर्जातनं उभी झालेली आहे आणि ती मिळवण्याकरता तुम्हाला त्याचं रिव्हायवल करायचंच नव्हतं. जर असं कोणी म्हटलं तर काय चुकलं त्याचं. त्यामुळे काँग्रेसवर जे आरोप होत आहेत त्या आरोपामध्ये तथ्य आहे. त्यांना व्यवस्थित उत्तर काँग्रेसला देता येत नाही, ही गोष्ट खरी आहे. तुम्ही आर्थिक व्यवहारांबद्दल बोललात किंवा आर्थिक गणितांबद्दल बोललात. आता जो विषय मी विचारला होता त्याच्यावरती तुम्ही त्या पद्धतीने उत्तर दिलात. आता पुन्हा आपण थोडासा राजकीय मुद्द्याकडे येऊया. आता हे सगळं झालंय म्हणजे काय, प्रथमदर्शनी कोर्टाने म्हणजे सुब्रमण्यम स्वामी ज्या वेळेला कोर्टामध्ये गेले या विषयाकरता त्यांनी दाद मागितली, त्यावेळेला कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणि तत्सम सगळ्या लोकांवरती दिलेले आहेत. हे तर तुम्हाला मान्य करायला हवे. ते त्याप्रमाणे कोर्टामध्ये हजर राहिलेत आणि त्यांनी जामीनही घेतलेला आहे. ही पण गोष्ट मान्य करायला हवी आहे. आता पुढचा मुद्दा असा उपस्थित होतो याच्यामध्ये की हे सगळं होताना म्हणजे इतकं स्फटिकासारखं स्वच्छ आहे असं आपण एका मिनिटाकरता गृहीत जरी धरलं तरी सुद्धा सोनिया गांधी आणि राहुल गांधी, मोतीलाल वोरा, एम जे अकबर ठीकच आहेत. म्हणजे त्यांना अटक झाली काय नाही झाली काय हा वेगळा विषय आहे, त्याला काही त्यांनी काय फारसा फरक पडत नाही. परंतु आणि राहुल गांधी मायनर स्टेक आहे, त्यांचा स्टेक मायनर आहे. नाही तरी सुद्धा त्यांना अटक झाली म्हणजे राजकीय दृष्ट्या त्यांना अटक झाली काय नाही झाली काय फारसा फरक पडत नाही. परंतु राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना अटक होईल का? आता नाही होत. आणि अटक करणं राजकीय दृष्ट्या परवडणार नाही फारसं आत्ताच्या परिस्थितीत. राजकारणात जर खेळायचं असेल भाजपला आणि खेळतायत हा जर दावा खरा असेल तर हे प्रकरण लांबवत देऊन यांना शक्य तितकं बदनाम करणं हेच धोरण राहील. कारवाई व्हायची ती योग्य वेळ वाट बघूनच केली जाईल, अन्यथा स्वतःच्या पायावर दोंडा पाडून घेतील. ठीक आहे, आपण म्हणता त्याप्रमाणे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना लवकरात लवकर अटक होईल किंवा नजीकच्या काळामध्ये अटक होईल होण्याची शक्यता कमी आहे. राजकीय दृष्ट्या ते अडचणीचं आहे भाजपच्या दृष्टीने. परंतु समजा अटक झाली एक किंवा अटक झाली नाही दोन, तर या दोन्ही गोष्टीमध्ये काँग्रेस आत्ताच्या घडीला जी काय आंदोलनं करते आहे किंवा जो काय सगळं करत आहे आणि त्यांचा जो आव्हान आहे भाजपला की तुम्ही अटक करून दाखवाच,
काँग्रेस पुन्हा रिवाईव्ह होईल म्हणजे पुनरुज्जीवित होईल. याचा अर्थ काँग्रेस आत्ताच्या घडीला चांगल्या स्थितीत नाही हे सांगण्याकरता कोणत्या ज्योतिषाची आवश्यकता नाहीये. परंतु काँग्रेसचं पुनरुज्जीवन होईल असा जो त्यांचा दावा आहे, हा दावा कितपत बरोबर आहे आणि अटक होऊ दे किंवा न होऊ दे, हे जे प्रकरण जे आहे हे एका बाजूला चालू ठेवलं म्हणजे अटक न होताही चालू ठेवलं तर काँग्रेसची प्रतिमा खरोखर मलिन होईल का? आणि जर तसं होणार असेल तर ही भाजपची प्लस बाजू झाली. परंतु जर तशी होणार नसेल तर काँग्रेसला याचा काही प्रमाणात का होईना फायदा मिळेल असं वाटतं का? हे प्रकरण असंच जर चालू ठेवलं, अटक केली नाही, त्यांना आत्ता मिळालेल्या जामिनाच्या सवलती तशाच कायम राहिल्या, पण जी जी सुनावणी होत राहील त्यात सुनावणीतनं नवीन नवीन तथ्य बाहेर येत राहतील आणि ती तथ्य या काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिमा मलिन करणारीच असतील आणि त्याचा फायदा सत्तारूढ पार्टीला होईल. अटक केली आत्ताच्या क्षणी त्यांची छबी पूर्णतः मलिन न होता तर बुमरँग उलटण्याची शक्यता निश्चित आहे. याचं कारण हे जे प्रकरण आहे याचा सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्याशी कुठलाही संबंध नाही. हे जे भ्रष्टाचाराचं प्रकरण, तथाकथित भ्रष्टाचाराचं प्रकरण म्हटलं जातं, त्याने कोणालाही प्रत्यक्ष नुकसान सामान्य माणसाला पोहोचलेलं नाही. या प्रकरणाची माहिती आणि खरंच कोण दोष आहे याच्याबद्दल कुठलंही एक ठोस जनमानस अद्याप निर्माण झालेलं नाही. ते जोपर्यंत होत नाही आणि जोपर्यंत लोकांच्या मनात यात ही दोन माणसं दोषी आहेत याबद्दल किंतु उरणार नाही, तेव्हाच अटक करणं परवडेल. आत्ता अटक केली तर जनता पार्टीने इंदिरा गांधींना अटक केली होती, त्याचा परिणाम काय झाला होता ते लक्षात ठेवून विचार करा. बरोबर आहे. या आपण आता बाबतीत काँग्रेसचं म्हणणं बरोबर आहे. बरोबर आहे. आता आपण म्हणजे नॅशनल हेरॉल्डचा विषय आता आपण आजच्या घडीला जितका आत्ताच्या घडीला समोर आलेला आहे त्याच्यावरती आपण चर्चा केली. नॅशनल हेरॉल्ड विषय काय संपणार नाहीये, तो चालूच राहणार आहे. जसा तो पुढे जाईल त्याच्यावरती आपण यापुढेही देखील चर्चा करूया. दुसरा महत्वाचा विषय जो आत्ताच्या घडीला देशासमोरचा आहे तो वक्फ बोर्डाचा. वक्फ बोर्डाच्या काय जी सुधारणा जी होती 1914 साली जेव्हा भाजपची सत्ता आली त्याच्या आधी त्यावेळेला भाजपनी काँग्रेसच्या काळामध्ये म्हणजे काँग्रेसचं सरकार जाता जाता त्यांनी जी काय सुधारणा केल्या होत्या त्या सगळ्या सुधारणा निरस्त करून त्या कायद्यामध्ये पुन्हा आपल्याला हव्या तशा सुधारणा करण्याचं भाजपनी प्रयोजलं होतं आणि ते त्यांनी प्रत्यक्षात आणलेलं आहे. तसा कायदाही तयार झालेला आहे. आता भाजपचं म्हणणं असं आहे की ते काय जो समाजातला जो मुस्लिम समाजातला जो खालचा वर्ग आहे, जो पसमंदा समाज आहे किंवा तत्सम जे काही लोक आहेत, या लोकांचा त्याच्यामध्ये मोठा फायदा होणार आहे. बोहरी समाजाचा फायदा होणार आहे, खोजा समाजाचा फायदा होणार आहे. हे जरी बरोबर असलं असं त्यांचं म्हणणं गृहीत धरलं आपण, तरी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये या कायद्याला चॅलेंज केलं गेलं, त्याला आव्हान देण्यात आलं. जवळपास 72 याचिका दाखल झाल्या. या 72 याचिकांवरती काय पूर्ण सुनवाई झाली नाही. कोर्टाने म्हटलं इतक्या याचिकांवरती सुनवाई करणं किंवा सुनावणी करणं एका वेळेला काही शक्य नाही, म्हणून त्यातल्या काही निवडक याचिका त्यांनी घेतल्या आणि त्या याचिकांवरती सुनावणी होत असताना कोर्टाचा साधारणपणे जो रोख होता तो पाहता केंद्र सरकारने त्यातल्या 2 तरतुदींवरती माघार घेतलेली सध्या दिसते आहे आपल्याला. त्यातली एक तरतूद अशी आहे की ज्या वक्फ बोर्डाच्या जमिनी आत्ता आहेत, ज्या कायदेशीरदृष्ट्या नोंदणीकृत केलेल्या आहेत किंवा नाहीत, पण वक्फ बोर्डाने ज्या आमच्या आहेत म्हणून म्हटलेलं आहे, त्यांना कुठल्याही पद्धतीने डिनोटिफाय करणार नाही, म्हणजे त्यांच्याकडून काढून घेणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वक्फ बोर्डावरती काउन्सिल जी त्यांची 22 जणांची जी परिषद आहे, या परिषदेवरती 2 जी नॉन मुस्लिम नेमायचे होते, ज्या मुस्लिम नाहीत अशा व्यक्ती नेमायच्या होत्या, त्या भले त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ असतील किंवा तत्सम कोणी असतील, तर ते केलं जाणार नाही. अशा 2 पद्धतीच्या गोष्टी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर सांगितल्या, मान्य केल्या आणि तात्पुरती का होईना त्यातून माघार घेतलेली आहे. यातून नेमकं काय सिद्ध होतंय, मला प्रश्न विचारायचा हा आहे की ही सगळी पार्श्वभूमी सांगण्यामागे शेवटी कुठलाही कायदा ज्या वेळेला बनतो त्यावेळेला त्याच्यामागे फार मोठी तज्ज्ञांची समिती तिथे काम करत असते. अनेक मोठे कायदेतज्ञ असतात, सरकारचं स्वतःचं लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट असतं. हे सगळं होत असताना या 2 तरतुदीवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतील किंवा आपल्याला माघार घ्यायला लावू शकेल अशा पद्धतीची शक्यता केंद्र सरकारला वाटली नव्हती का? आणि जर वाटली असेल तर त्यांनी त्या दृष्टीने पूर्ण तयारी का केलेली नव्हती कायद्याची? ती आधीच वाटली असेल असं मला वाटतं.
या कायद्याच्या संदर्भात आतापर्यंत ज्या पद्धतीने सरकारने पावलं टाकली आहेत ती लक्षात घेता धोरणात्मक दृष्ट्या ते बरोबर मार्गावर चालले आहेत असं माझं मत आहे. यांनी पहिल्यांदाही ज्या वेळेला हे विधेयक संसदेत आणलं तेव्हा राज्यसभेत यांचं बहुमत नव्हतं आणि तिथे ते मंजूर होणार नाही यांना ठाऊक होतं. त्यामुळे ते संसदीय समितीकडे जाईल, संसदीय समितीकडे तेवढा वेळ काढला जाईल आणि तो वेळ काढून ज्या वेळेला ते परत येईल तोपर्यंत राज्यसभेत आपलं बहुमत झालेलं असेल आणि त्यावेळेला आपण दोन्हीकडे ते मंजूर करून घेऊ. त्यामुळे आणि ते काढताना संसदीय समितीमध्ये इतर पक्षांनाही आपण बोलायची संधी दिली आणि त्यांची मतं ऐकून घेतली आणि ती ऐकल्यानंतरचा फायनल ड्राफ्ट आपण आणलेला आहे हेही लोकांसमोर आणता येईल आणि ते आणण्यामध्ये ते बऱ्यापैकी यशस्वी ठरले. आता यातल्या कुठल्या मुद्द्यांवर आणखीन आक्षेप घेतले जाऊ शकतात विरोधकांकडनं आणि जे आपल्याला याला काय म्हणतात त्याला कायदेशीरच नव्हे म्हणजे कदाचित सुप्रीम कोर्टात टिकेल आणि मंजूरही होईल पण त्या तरतुदींच्या विरोधात मुस्लिम बहुल भागात देशातल्या पॉकेट्समध्ये काही जर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि देशातलं वातावरण बिघडलं तर ते पुन्हा रुळावर आणायला आपल्याला त्रास पडेल आणि तो या विधेयकाच्या पुढची जी धोरणं आपल्या डोक्यात आहेत त्या दिशेने पाऊल टाकण्यामध्ये जरा अडथळा निर्माण होईल याची जाणीव त्यांना आहे. त्या धोरणात्मक विचारातनच त्यांनी ते परत घेतलं असावं कारण हा वक्फ सुधारणा कायदा हा काही फक्त वक्फ पुरता मर्यादित नाही, ते कॉमन सिव्हिल कोडच्या दिशेने टाकलेलं पहिलं महत्वाचं पाऊल आहे कारण विद्यमान सत्ताधाऱ्यांचं उद्दिष्ट ते आहे. बरोबर आहे. ही गोष्ट लक्षात घेता म्हणजे आत्ताच्या घडीला तात्पुरता का होईना जे याचिकाकर्ते होते त्याच्यामध्ये काँग्रेसचेही काही लोक आहेत, नंतर MIMचे काही लोक आहेत आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे पण काही लोक आहेत. तर या लोकांना आत्ताच्या घडीला जो काही विजय आपला मिळाला असं वाटतं त्यांचं तर म्हणणं असं आहे की जवळपास सगळ्या कायद्याला स्थगिती दिली आहे अशाच पद्धतीची स्टेटमेंट सगळी काँग्रेसवाल्यांनी दिलेली आहेत किंवा जे कोणी याचिका करते त्यांनी दिलेली आहे. एकतर सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण कायद्याला स्थगिती दिलेली नाही पण त्यातली जी 2 कलमं होती या कलमावरती सरकारने स्वतः माघार घेतलेली आहे. तर त्यांचा जो दावा आहे की आपला विजय झालेला आहे याच्यामध्ये हे ते जे मानता आहेत हे कितपत योग्य आहे? अरे त्याचा तर फायदाच मिळेल सरकारला. आम्ही जिंकलो या भ्रमात जर ते राहत असतील तर राहू दे की चांगलं आहे देशाच्या दृष्टीने. हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ही जी पावलं उचलत आहे सरकार किंवा ज्या पद्धतीने राजकारण याही विषयाचं करत आहे हेही राजकारण आहे. जे करणं आवश्यक आहे देशहिताच्या दृष्टीने साधा विचार करा तुम्ही. आता परत आणखीन एक वाद चालू आहे ना तो 2 नेशन थिअरीचा, ती जिनांनी मांडली. जिना त्याचे फादर आहेत असं पाकिस्तानचे लष्कर प्रमुख म्हणतात आणि आमचे काँग्रेसवाले सांगत सुटतात नाही नाही सावरकरांनीच मांडली होती. 2 मधला फरक आहे तो फरक आंबेडकरांनी स्पष्ट शब्दात सांगितला आहे. जिनांनी दुसरं राष्ट्र मागितलं होतं. सावरकरांनी हिंदू आणि मुस्लिम हे 2 नेशन आहेत पण ते एकाच देशात एकाच कायद्याने कंट्रोल करून राहिले पाहिजे अशी भूमिका मांडली होती. वेगळ्या राज्याची वेगळ्या देशाची नव्हती मागणी केलेली. असो पण अनेक वर्षांपासून आपल्या जनमानसामध्ये ही भावना रुजली आहे की ही 2 स्वतंत्र राष्ट्रच आहेत हिंदू मुसलमान आणि ही आत्ताची नाहीत ना, ही मुघलाईपासूनच आहेत आपल्या मनामध्ये बिंबलेली. आपण एक राष्ट्र आहो हे या 2 धर्माच्या लोकांना वाटायला लागणं आणि त्या दिशेने त्यांची पावलं पडणं तेव्हा सगळ्या गोष्टी सुटतील ना. जबरदस्तीने नाही सुटणार कुठल्याही गोष्टी. आज बोहरा समाज खोजा समाज खुलेआमपणे वक्फ बिलाच्या पाठीशी उभा राहतोय जाहीरपणे आणि त्यांचे धर्मगुरू काही लोक असंही बोलायला लागले आता नाही आता सगळ्यांसाठी कॉमनच कायदा करा म्हणजे हा भाजपचा विजय आहे. नको आम्हाला जनरल लॉज पाहिजे अप्लिकेबल. हा भाजपचा विजय आहे म्हणजे मुस्लिम धर्मामध्ये त्यांनी फूट पडलेली आहे. ही काही मंडळी आता उभी राहायला लागलेली आहेत सगळी नाही ना राहणार कारण इतक्या वर्षाचं जे मनात कालवलेलं आहे ते जाईल कशी. अरे मुसलमान म्हणजे सगळे देशद्रोही हे तुमच्याही मनात नाही का कालवलेलं 150 वर्ष निघायला नको ते सुद्धा.
दोन्ही समाजांमध्ये कालवलेलं आहे. ते काढण्याच्या दृष्टीने पावलं उचलायची असतात, ती उचलण्याच्या दिशेने सरकारची वाटचाल सुरू आहे. आता एक्स्ट्रीमिस्ट इकडेही आहेत आणि तिकडेही आहेत, दोन्ही बाजूला आहे. दोन्ही बाजूला आहे, बरोबर आहे. आता तो एक्स्ट्रीम आपल्यातल्या पण आपल्यातल्या एक्स्ट्रीमिस्टला सांभाळून घेऊनच चालावं लागेल की त्यांना. बरोबर आहे. आता एक्स्ट्रीमिटीचा विषय निघाला आहे, तर एक्स्ट्रीमिटीचा विषय हा, थोडासा आपण लिंग्युअल बेसिसवरती म्हणजे भाषिक विषयावरती आपण नेऊया, कारण तो राज्याच्या दृष्टीने आताच्या घडीला फार महत्वाचा विषय ठरलेला आहे. देशामध्ये हा. नवीन शिक्षण पद्धती लागू केलेली आहे आणि या शिक्षण पद्धतीमध्ये पहिल्यापासून हिंदी शिकवणं हे महत्वाचं आहे किंवा कंपल्सरी केलेलं आहे. अशा पद्धतीचा एक नवीन नोटिफिकेशन निघालेला आहे किंवा नवीन एक परिपत्रक निघालेलं आहे. आणि तो त्यामुळे पूर्णतः चूक आहे. हा, तर मी मी त्या तो विषयाकडे पूर्णतः मी मी चूक आहे. त्या मी त्या विषयाकडे येतो. मला तुम्हाला हा. तोच विषय जाणून घ्यायचा आहे. पहिली गोष्ट तर मुद्दा पहिला प्रश्न माझा हाच आहे की अशा पद्धतीचं खरोखर म्हणजे सक्तीचं हिंदी केलेलं आहे का पहिलीपासून, की ते ऑप्शनल म्हणजे ऐच्छिक ठेवलेलं आहे. हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, राज ठाकरेंपासून इतर जे सगळे लोक आहेत, हा सगळा जो अगदी त्याला जोरात विरोध करतायत. मग त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाने आता उडी घेतलेली आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उडी घेण्यात आलेली आहे. जो पक्ष महाराष्ट्रातून जवळपास संपल्याच्या स्थितीमध्ये आहे, तो आता या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने डोकं वर काढू पाहतो आहे. तर हे जे काय राजकीय त्याला विरोध व्हायला लागलेले आहेत, तर पहिला मुद्दा हाच की असं खरोखर सक्तीचं केलं आहे का, आणि जर सक्तीचं केलेलं नसेल तर मग राज ठाकरे जे म्हणत आहेत किंवा इतर पक्ष जे म्हणत आहेत ते कितपत योग्य आहे. तेव्हा पहिले उत्तर तर हे देतो की ज्या पद्धतीने राज्य सरकारने आपला निर्णय घेतला त्यावर टीका होणार, कारण तो घेताना त्यांनी चूक केलेली आहे, ही गोष्ट खरी आहे. पण आधी मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट करतो, तुम्ही माझीही ओळख करून देताना चूक केली सुरुवातीला. मी हिंदी नाही, राजभाषा सल्लागार समितीचा सदस्य आहे मी त्या विषयावरती येणार आहे. आणि मराठी सुद्धा राजभाषा आहे. सगळ्या देशी राज्यभाषा आहेत, राजभाषा आहेत, तशीच हिंदी ही राजभाषा आहे. असो, तो मुद्दा बाजूला बाजूला ठेवूया आपण. आपल्याला 3 लँग्वेज पॉलिसी मान्य आहे का नाही शिक्षणातली, हे आधी टीका करणाऱ्या सगळ्यांनी सांगावं. पहिली गोष्ट, 3 भाषा शिकवायच्या का नाही. मुळात हिंदीची जी अडचण आणि हिंदीबद्दल द्वेष निर्माण झाला ना लोकांच्या मनात, त्यालाही कारण हिंदी लादण्याचा झालेला प्रयत्न हाच आहे. अगदी सुरुवातीपासून जर ही भूमिका घेतली असती की या देशातल्या प्रत्येक राज्यातल्या माणसांनी आपल्या राज्याची आपली मातृभाषा शिकण्याबरोबरच या देशातली कुठली तरी दुसरी एक भाषा शिकली पाहिजे, असा निर्णय जर शिक्षण व्यवस्थेत घेतला गेला असता, तर मला सांगा महाराष्ट्रातली मुलं कुठली भाषा शिकली असती? हिंदी शिकली. आपोआपच हिंदी शिकली असती ना. कुठलीही सक्ती न करता बहुतांश राज्यांमधली माणसं आपोआपच हिंदी शिकली असती. फार तर फार आपल्या राज्याच्या सीमेवरचं जे राज्य आहे त्या राज्याची भाषा शिकली असती. चांगलंच झालं असतं की तेही. कानडी माणसांना मराठी आलं असतं, मराठी माणसांना कानडी आलं असतं, बेळगावचा प्रश्न सुटून गेला असता. असो, तो वेगळा मुद्दा आहे, त्याला याच्याशी जोडण्यात अर्थ नाही. पण मुळात नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कुठेही हिंदी सक्तीची करावी असा उल्लेख नाही. त्याच्यात R1 आणि R2 आणि R3 अशा 3 भाषांचे उल्लेख आहेत. R1 पहिली तुमची मातृभाषा. बरं, या R1 मध्ये त्यांनी ग्रांथिक भाषा असली पाहिजे, प्रमाण भाषा असली पाहिजे, लिखित भाषा असली पाहिजे, तिला लिपी असली पाहिजे असा कुठलाही आग्रह नाही. ती बोली सुद्धा असू शकते. म्हणजे ट्रायबल बेल्टमध्ये आपल्या गोंडी मुलांना गोंडी मधनं जर शिकवायचं असेल आणि ती भाषा शिकवायची असेल तर ती शिकवली जाऊ शकते. जर शक्य नसेल, त्या मुलापर्यंत मातृभाषा नसतील तेवढी जास्त मुलं, तेवढ्या सोयी नसतील, तर दुसरा पर्याय R1 साठी आहे त्या राज्याची राज्यभाषा. म्हणजे महाराष्ट्रात तुम्हाला शिकायचं असेल तर तुमची बोली किंवा मराठी, याचं शिक्षण तुम्हाला पहिलीपासून मॅन्डेटरी आहे. नवीन शैक्षणिक धोरण सांगतं पहिलीपासून 2 भाषा मॅन्डेटरी करा, R1 आणि R2. R2 कुठली असावी हे त्यांनी सांगितलेलं नाही. तुम्हाला एक भाषा शिकायची आहे, तुमच्या ज्या भाषात तुम्ही मातृभाषा तुमची आहे त्या व्यतिरिक्त, मातृभाषा आणि राज्यभाषेच्या व्यतिरिक्तची एक भाषा तुम्हाला शिकायची आहे.
आणि तिसरी आरथी जी आहे त्याच्याबद्दल हे नवीन शैक्षणिक धोरण सांगतं ती इयत्ता 6वी पासून शिकवायची आहे. आमच्या सरकारने पहिलीपासूनच महाराष्ट्र सरकारने 3 भाषांचा फतवा काढला. हा त्यांना का काढावा लागला? कारण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये R2 मध्ये देशी भाषा अपेक्षित आहे, जी तुमच्या मातृभाषेला जवळची आहे. पण तुम्ही आधीच तिथे इंग्रजी टाक 2 नंबरवर नाही, पाठीमागे तिसरी हिंदी टाकली. ती हिंदी टाकतात नाही, तुम्ही हिंदी हा शब्द उच्चारला नसता आणि तिसरी भाषा म्हटलं असतं तर कदाचित इतका घोळ झाला नसता. आता मुळात इयत्ता पहिलीपासून 3 भाषा शिकवायच्या का नाही या संदर्भात शिक्षण क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत त्यांना निर्णय घेऊ द्या ना. राजकीय निर्णय कशासाठी आणि राजकीय लोकांनी याच्यावर बोलावं तरी कशासाठी? तुम्हाला समजतं का त्याच्यातलं? अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की भाषा शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं हे योग्य वय आहे. कदाचित असूही शकतं. आपण सगळे 5वी 6वी पासूनच इंग्रजी हिंदी शिकलो ना. मग आज पहिलीपासून जी मुलं इंग्रजी शिकलेली आहेत त्यांच्या तुलनेत आपला इंग्रजीतला विश्वास कसा आहे हे प्रत्येकाने स्वतःला विचारून बघावं आणि मग ठरवावं की कुठल्या वयामध्ये मुलांना कुठली भाषा शिकवायची. ते तज्ज्ञांना ठरवूया. 3 भाषा द्यायच्या का नाही याबाबत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची कुठलीही सक्ती नाही. 2 भाषांची आहे. कुठली भाषा त्याही बद्दल बोललेलं नाही. आणि एक गंमत लक्षात घ्या, मला बहुतेक रामकृष्ण मोरे होते महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री त्यावेळेला, ज्यावेळेला इयत्ता पहिलीपासून इंग्रजीची सक्ती झाली. बरोबर आहे. आणि तेव्हाची वर्तमानपत्र काढून वाचा. त्या इंग्रजीच्या सक्तीला विरोध करणारी जी नावं होती ना तीच सगळी नावं आता हिंदीच्या विरोधात वर्तमानपत्रात दिसतात. हा जो राजकीय विषय हा जो राजकीय विरोध विषय त्यांचा इंग्रजी राहिली आता. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. त्यांचीच मुलं आता इंग्रजी माध्यमामध्ये शिकलेली आहेत ही पण गोष्ट तुम्हाला नाकारता येणार नाही ना. नाही, बरोबर आहे. आता माझा शेवटचा मुद्दा आणि थोडक्यात उत्तर मला अपेक्षित आहे. मग आता दुसरी मागणी करा ना तुम्हाला करायची असेल तर. केंद्रीय नवीन शैक्षणिक धोरणाने इयत्ता पहिलीपासून 2च भाषा मॅन्डेटरी केलेल्या आहेत. तुम्ही आधीपासून ठेवलेली इंग्रजी काढून टाका आणि तिथे कुठलीही मराठीची भाषा घ्या अशी मागणी का नाही करत मग सरळ? ती गैरसोयीची आहे. ती गैरसोयीची आहे कारण आमची मुलं इंग्रजी भाषेमध्ये शिकतात. हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे नाही का? खरं म्हणजे झालं असतं, आधीपासून झालं असतं ना. एक भाषिक पट्ट्याने धरलेला अट्टाग्रह आहे शेवटचा प्रश्न त्याला प्रत्युत्तर झालं. माझा एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला आणि उत्तर पण थोडक्यात आपल्याला वेळ संपत आलेली आहे की हा जो काय सगळा वाद चालू झालेला आहे आत्ताच्या घडीला, एक तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा आपल्या राज्य शासनाचा केलेला चुकीचा कामकाजाचा परिणाम आहे. आणि दुसरी गोष्ट, यातून जो राजकीय संघर्ष उभा राहणार आहे तो राजकीय संघर्ष आपण राजकीय दृष्टिकोनातून पाहूया. सत्तारूढ पक्षाला कितपत त्रासदायक होणार आहे आणि विरोधी पक्षांना कितपत फायद्याचा होणार आहे? या भाषेच्या संघर्षातून. होय, या भाषेच्या संघर्षातून. हा जो राजकीय नाही, लगेच एक पाऊल मागे येतील बघा. फार टिकणार नाही हा मुद्दा फार टिकणार नाही. कोण मागे येतील? कोणालाही होणार नाही. कोण मागे येतील? सरकार मागे येईल की विरोधक मागे? सरकार येईल मागे. कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात असा मुद्दा नाही. केंद्रातही त्यांचंच सरकार आहे, राज्यातही त्यांचंच सरकार आहे. सरकार एक पाऊल मागे येईल. फार तर फार सरकार असं म्हणेल की आम्ही सक्तीची इंग्रजी ठेवली आहे ना, आता तुम्हाला ऑप्शन देतो, इंग्रजी घ्या किंवा हिंदी घ्या. आणि मग बघू इंग्रजीचा आग्रह धरणारे किती लोक इंग्रजी घेतात आणि सोपं जात आहे म्हणून हिंदी घेतात. मला हे नको, मला ते नको. आज मी गमतीत टाकून दिलाय त्या विषयावर विषय करून 4 ओळी ऐकवतो माझ्या बाजूने संपवण्याकरता. एक कसल्या सक्ती आहे, सक्ती कुठली नसावी हे मान्यता आहे, पण एक वेळ घेऊ खपवून. हरकत नाही सक्तीलाही शिकून घेऊ तिसरी भाषा. हरकत नाही सक्तीलाही शिकून घेऊ तिसरी भाषा. वगळावे पण विषय बाकीचे, विज्ञान गणित इभून आशा.
मंडळी, आपण या विषयावरतीच आपण आजचा हा एपिसोड संपवूया. आजचा एपिसोड तुम्हाला हा कसा वाटला? कारण कसं आहे, भाषा कोणती शिकायची कोणती शिकायची नाही, परदेशी भाषा शिकायची की देशातल्याच काही भाषा शिकायच्या, याच्या संदर्भात केळकर सरांनी आता अगदी विस्तृतपणे आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. वक्फ बोर्डावरती आपण बोललेलो आहोत, नॅशनल हेराल्डवरती आपण बोललेलो आहोत. तेव्हा तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन नक्की कळवा. आमचा एपिसोड लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.